मध्ये आल्यानंतर पण तुम्हाला भेटलेले होते, आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, पुन्हा बंधूंची भेट तुम्ही घेणार आहात का? हे पहा, धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल. भरपूर संवाद, आमचे संवाद आता खूप झाले. आम्ही रोज बोलतो. हे पहा, ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे, त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा. ते मन की बात तुम्हाला कशी सांगणार? ताई, मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे, त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल, मात्र हेच ती चिन्ह होती का? कारण की अनेक वेळेस नावं येत होती, मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं, मात्र आता पण भीती होती का नाव येतंय की नाही करून? नाही, भीती नव्हती. दोघींपैकी एक नाव येणं अपेक्षितच होतं. राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल, तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं. मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारणात होता. देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजाताई आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतील. तुम्हाला या उमेदवारीमुळे तुम्हाला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला? मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे, तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो. तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला. आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे, तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असते त्यानंतर. नाही, थँक्यू. पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे, म्हणजे काय वाटतंय असं काय? आता खूप प्रीमॅच्युअर आहे. काय वाटतं म्हणजे उरूर वाटते. नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना जसं वाटतं, लग्नाच्या बोल्यावर चढताना जसं वाटतं, अगदी तसंच वाटतं. याआधी तुमची महादेव जानकरांनी भेट घेतलेली होती आणि नाही, आमची खूप महिन्यात भेट झाली नाही. मी तुमच्याबद्दल उल्लेख केलेला होता सातत्याने जानकरांनी, मात्र त्यांनी वेगळी वाट धरलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये भाडामधून काढण्याची शक्यता नाही. आता जोपर्यंत कुठली गोष्ट अधिकृत होत नाही त्याच्यावर भाष्य करणं आयोजित उघडपणे महायुतीवरती टीका केलेली होती. महाविकास आघाडीकडूनही त्यांना आता उघड ऑफर देण्यात येत आहे जागांसाठी. त्यांनी महायुतीसोबत राहावं की महाविकास आघाडीसोबत जावं, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ते मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सल्ला देईन. असं म्हणाला की जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये तुमची धनंजय मुंडेंच्या पक्षासोबत युती आहे आणि ती येण्याला तुमच्या मताधिक्य नक्की वाढली, मग अशी अपेक्षा आहे, कारण जास्त ताकद वाढेल ना. कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे, विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे. नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार नाही. युतीचे उमेदवार म्हणून तुमचं काम करतील विधानसभेत, तुम्ही त्यांना तसं सहकार्य करा परळी विधानसभेसाठी. जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन. घ्या, प्रीतम रे बोल. आता लोकसभेवर जात आहेत, काय त्यांना तुम्ही सांगा?